नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. चीनमधील व्युहान मेटाप्न्युमो व्हायरसने देशात एंट्री करून नागरिकात भीतीचे सावट निर्माण केले आहे. तर नागपूर शहरातसुद्धा व्युहान मेटाप्न्युमो व्हायरसने चे रुग्ण असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुषंगाने नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी माहिती दिली. मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटाप्न्युमो व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे. हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली. त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे, पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये. कसलीच घाबरण्याची गोष्ट नाहीये. मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलते आपल्या समोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही.